आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां मुकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मर्कटेशमहोत्साह सर्वशोकविनाशका शत्रून् संहर मां रक्ष श्रियन्दापयमे प्रभो। अनधीत्य महाभाष्यं व्याख्यातं यदनुग्रहात् वन्दे तं विधिना सत्यनिधिं सज्ञानसिद्धये। श्री उत्तरादी मठाचे भव्य परंपरामध्ये आलेले श्री सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराजांचे आराधना उत्सव या महिन्यात मार्गशीर्ष शुद्ध दशमीला आहे असल्यामुळे त्या संदर्भात त्यांच्या महात्म्याबद्दल यथायोग्य जाणण्याचे प्रयत्न आपण करूया। श्रीमद भागवतामध्ये सांगितल्यानुसार तीर्थ असो देवाच्या मूर्ती असो ते कालांतरामध्ये अनुग्रह करतात म्हणे। तर दर्शनादेव साधवः साधू संतांच्या दर्शनामुळे आपल्या सगळे इष्टकामना सिद्धी होतो असं म्हणून श्रीमद भागवत सांगतो। तसंच एक नीतिकार सांगतो, गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापं तापंच दैन्यंच दर्शनादेव साधवः। गंगा नदी आपला पापाचा परिहार करतो म्हणे। चंद्रमा पौर्णिमाचा चंद्रमा आपला तापाचा परिहार करतो। दैन्यता जे आहे ते कल्पतरू आपला परिहार करतो। तर पापं तापंच दैन्यंच दर्शनादेव साधवः। पाप ताप दैन्य इत्यादी सगळे जे कामना जे आहे ते केवळ सज्जनांच्या दर्शनामुळेच आपल्याला घडतो असल्यामुळे आपल्या सनातन धर्मामध्ये साधूंना संतांना विशिष्ट स्थान दिलेले आहे। म्हणून आपल्या उत्तरादी मठ परंपरामध्ये आलेले सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराजांचे महात्म्य यथाज्ञान आपण जाणून घेण्याचे प्रयत्न आपण करूया। श्रीमद मध्वाचार्यांचे पीठामध्ये श्री सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराज 18वे पीठाधिपती होते आणि त्यांच्या पीठाधिपत्य काळ म्हणले तर 1638 ते 1660 पर्यंत त्यांच्या पीठाधिपत्याचा काल होता। आणि त्यांच्या पूर्वाश्रम नाव म्हणले तर रघुनाथाचार्य असा त्यांच्या पूर्वाश्रम नाव होते। आणि त्यांच्या आईवडिलांचे नाव सत्यादेवी श्री पुरुषोत्तमाचार्य असं म्हणून होते। त्यांच्या सहोदरांचे नाव व्यासाचार्य नरसिंहाचार्य म्हणून होते। त्यांचा गोत्र मौन भार्गव गोत्र आणि सासरांचे गोत्र म्हणले तर और्व असा गोत्र होता। स्वामीजींच्या जन्मस्थान म्हणले तर महाराष्ट्रामध्ये पुणतांब नावाचा शहर होता। आणि स्वामीजींचा आश्रम स्वीकारस्थान म्हणले तर महाराष्ट्रामध्ये भागा नावाच्या नगरामध्ये त्यांचा आश्रम स्वीकार झालेला होता। आणि त्यांच्या पीठाधिपत्य स्वीकारलेले काल म्हणले तर बहुधान्य संवत्सरामध्ये 1638 वत्सरामध्ये त्यांचा आश्रम स्वीकार झाला होता। आणि त्यांच्या पूर्व गुरुजी म्हणले तर कुंभारी वासुदेवाचार्य हा गुरुजीकडे त्यांचा संपूर्ण शिक्षण त्यांच्याकडे झाला होता। आश्रम दिलेले गुरुजी म्हणले तर श्री सत्यव्रत तीर्थ स्वामी महाराजांच्याकडून त्यांना संन्यास दीक्षा भेटला होता। आणि त्यांच्या पूर्व यतिवरेण्य म्हणले तर ज्येष्ठ यतिवरेण्य म्हणले तर श्री सत्यप्रज्ञ तीर्थ असा होते म्हणे। त्यांच्यानंतर अनुसंस्थान स्वीकारलेले यतिवरेण्य म्हणले तर सत्यानंद तीर्थ गुणनिधी तीर्थ व्यासतीर्थ म्हणून होते। त्यांच्याकडून आश्रम स्वीकारलेले यती म्हणले तर मुनींद्र तीर्थ लक्ष्मीकांत तीर्थ सुमतीयत असा नाव होते। आणि महासंस्थान प्राप्त केलेले यतिवरेण्य म्हणले तर श्री सत्यनाथ तीर्थ होते। त्याच्यानंतर श्री सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराजांच्या
समकालीन पीठाधिपती म्हणले तर श्री राघवेंद्र तीर्थ स्वामी महाराज होते आणि श्री सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराजांच्याकडून मंत्रोपदेश स्वीकारलेले म्हणले तर छलाळी संकर्षणाचार्य म्हणून होते आणि स्वामी महाराजांचे सान्निध्यात आलेले महाराजे वगैरे म्हणले तर अनंतप्रभू, संभाजीराव, राघव पंडित बिजापूरचे, केशवराय कोल्हापूरचे असा होते आणि स्वामी महाराजांच्या वृंदावन प्रवेश केलेले स्थळ म्हणले तर संगमेश्वर होता आणि त्या काल म्हणले तर शर्वरी 1660 मार्गशीर्ष शुद्ध दशमीमध्ये श्री स्वामी महाराज वृंदावन स्वीकार केलेले होते आणि सध्या स्वामी महाराजांचा वृंदावन स्थळ म्हणले तर कर्नूल आंध्रामध्ये उत्तरादी मठामध्ये विराजमान आहेत. श्री सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराज रचना केलेले ग्रंथसंपदा म्हणले तर प्रकृती श्रुतिसुधा, वचन प्रसूनमाला, वायुभारती स्तोत्रम असा ग्रंथ रचना केलेले होते आणि स्वामी महाराज त्यांच्या काळामध्ये प्रतिष्ठापन केलेले मूर्ती म्हणले तर तुमकुरू असा कर्नाटक क्षेत्रामध्ये मारुतीच्या मंदिर, आंध्रामध्ये गुंटूर या क्षेत्रामध्ये केशवमूर्ती, त्याच्यानंतर कर्नूलमध्ये मारुती आणि दासांजनेय नावाच्या एक मारुतीचे प्रतिष्ठापन त्यांच्या काळामध्ये झालेले आहे. आणि स्वामी महाराजांच्या महात्म्याबद्दल सांगणारा ग्रंथ म्हणले तर सत्यनिधी विलासा, गुरुवंश कथा कल्पतरू, गुरुपरंपरा स्तोत्र या ग्रंथामध्ये श्री सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराजांचे महात्म्याबद्दल सांगितलेले आहे. महाराष्ट्रातील गोदावरी काठी असलेले पुण्यस्तंभ म्हणले तर पुणतांबा या ठिकाणी असलेल्या शुद्ध गृहस्थ धर्मन परिपालन करणाऱ्या श्री पुरुषोत्तमाचार्य श्री सत्यादेवी दंपती त्या ठिकाणी राहत होते. षडंगसहित चारी वेदांचे तसेच मीमांसा, धर्मशास्त्र, पुराण, न्यायशास्त्रादी ग्रंथामध्ये अगाध पांडित्य असून वेदोक्त कर्मामध्ये निरंतर निष्ठा ठेवून दर्शपूर्णमासा, ज्योतिष्टोम, द्वादशाह याग अनुष्ठान करत नित्याग्निहोत्र अनुष्ठान करत होते. तर त्या दंपतींना संततीचे चिंता होती. तर एखादी श्री पुरुषोत्तमाचार्यांचे स्वप्नात श्री उत्तरादी मठाधीश श्री विद्यादेश तीर्थ स्वामी महाराज दर्शन देऊन, हे आचार्य, तुम्ही काही काळजी करू नका, श्री रामदेवाच्या कृपाने एक योग्य पुत्र तुम्हाला होणार आहेत आणि सकल विद्या पारंगत होऊन या भव्य श्री उत्तरादी मठाचे पीठावर अलंकृत होणार आहेत. या स्वप्नाचे दृष्टांत झाल्यावर एक योग्य मुहूर्तावर केलेल्या गर्भधारण करून एक शुभ मुहूर्तावर सुंदर पुत्राला श्री सत्यादेवी जन्म दिले. पुत्रोत्सवाचे आनंदाने पुरुषोत्तमाचार्याने विशेष दान इत्यादी केले. स्वप्न दृष्टांत श्री रामाचे कृपाने संतती होणार आहे म्हणून सांगितल्यामुळे या बालाचे नाव रघुनाथ असा नामकरण केले. त्या बालाला पाहून दंपतींना अत्यंत आनंद वाटत होता. गुरुजनांच्या आशीर्वादामुळे भगवंताचे कृपाने झाल्यामुळे भगवंताला अनंतानंद शिरस साष्टांग नमस्कार केले. तो बाल शिशुअवस्थाचे नंतर कौमारावस्थामध्ये जेव्हा आले तेव्हा योग्य गुरुजनांना बंधू बांधवांना आह्वान देऊन योग्य मुहूर्तावर उपनयन संस्कार केलेत. नंतर बालाचे तेज अजून द्विगुणित झाले. पुरुषोत्तमाचार्यांचे आनंद द्विगुणित झाला होता. त्या संदर्भात पुरुषोत्तमाचार्याने चिरंजीव रघुनाथाला प्राथमिक शिक्षण देऊन विशेष अध्ययनासाठी श्री कुंभारी वासुदेवाचार्याकडे पाठवून दिले. रघुनाथाचार्यांचे अध्ययन अतिविलक्षण होते. आचार्यांचे सान्निध्यात अत्यंत कठीण व्याकरण महाभाष्य संपूर्ण अध्ययन केलेत.
मीमांसा तर्क इत्यादी अध्ययन तसेच मध्वसिद्धांताचे ग्रंथावर अगाध पांडित्य हस्तंगत केलेत. आपल्या पुत्ररत्नाचे अध्ययन पाहून पुरुषोत्तमाचार्य अत्यंत संतुष्ट झालेत. पुरुषोत्तमाचार्यांचे बंधुवर्गामध्ये रघुवर्य आचार्यांना एक कन्यारत्न होते. त्या कन्यारत्नासोबत रघुनाथाचार्यांचे विवाह करावा म्हणून प्रयत्न केलेत. तर रघुनाथाचार्यांना गृहस्थाश्रमावर आसक्ती नव्हती. पुरुषोत्तमाचार्यांनी वंशोन्नतीसाठी बलजबरदस्तीने मौनभार्गव गोत्रोत्पन्न रघुनाथाचार्यांचे विवाह प्रसंग और्व गोत्रोत्पन्न सद्गुणांचे खणी असलेल्या कन्याचे सोबत घडविलेत. तर रघुनाथाचार्याने गृहस्थाश्रमाचे रसास्वादन न करता पाठ प्रवचन करत स्वाध्याय प्रवचनाभ्यान्न प्रमतितव्यम या वेदवाक्याचे अक्षरशः पालन करत होते. वैराग्यभावेने केवल वैदिक धर्मावर रत होते. रघुनाथाचार्यांचे प्रतिनित्य करणाऱ्या अन्नदानबद्दल श्री सत्यनिधी विलास नावाचे ग्रंथामध्ये सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे. मृष्टमिष्ट रसमेदुरमन्नं प्राज्य भोज्य दधि शाख विभिन्नं सोनिशं तनुभृतामुपपन्नं प्रीतिपूर्वक मदादविपन्नं. म्हणले तर प्रतिनित्य आपल्याकडे आलेले अतिथी अभ्यागतांना विद्यार्थ्यांना अनेक भक्ष्य भाजी दही वगैरे सोबत षड्रसोपेत अन्नाला प्रीतीने आचार्याने देत होते. एखादी तीर्थयात्रासाठी निघालेल्या रघुनाथाचार्याला पाहून पुरुषोत्तमाचार्य अत्यंत दुःखाने पत्नीला आईवडिलांना असा सोडून गेले तर आमचे वंशाभिवृद्धी कसे होणार म्हणून जेव्हा विचारलेत तेव्हा रघुनाथाचार्यांनी मंदस्मिताने त्यांना सांगितलेत, काहीही काळजी करू नका, तुम्हाला 2 पुत्ररत्न होणार आहेत. नरसिंहाचार्य वेदव्यासाचार्य म्हणून ते आपल्या वंशाभिवृद्धी करतील असं म्हणून भविष्याबद्दल सांगून तीर्थयात्रासाठी शिष्य समेत निघून गेलेत. स्वप्नामध्ये श्री विद्यादेश तीर्थस्वामी महाराज सांगितलेले विषयच सत्य ठरले असं म्हणून पुरुषोत्तमाचार्यांनी समजून घेतलेत. हे देवाचेच संकल्प म्हणून पुरुषोत्तमाचार्य स्तब्ध झालेत. त्यानंतर रघुनाथाचार्यांचे तीर्थयात्राचे क्रम विशिष्ट रीतीने होते. प्रातःकालीन अनुष्ठान संपन्न करून पादयात्राने दुपारीपर्यंत पोहोचून माध्यान्निक जेवण करून पाठप्रवचन करून रात्री वेळ तिथेच थांबून दुसऱ्या दिवशी पुढे निघत होते. अशी त्यांच्या परिक्रमा होती. रघुनाथाचार्यांनी तीर्थयात्रामध्ये नर्मदा स्नान प्रयाग त्रिवेणी संगमामध्ये बरेच दिवस वास्तव्य केलेत. त्यानंतर काशीमध्ये बिंदुमाधवा विश्वनाथाचे गंगामाताचे दर्शन घेतलेत. त्या ठिकाणी विशिष्ट रीतीने सुवर्ण इत्यादी दान केलेत. त्या ठिकाणी मध्वसिद्धांताचे स्थापन करून बरेच शिष्यांना वैष्णव दीक्षा दिलेत. त्यानंतर मथुरा कुरुक्षेत्र द्वारकानगरी प्रभासक्षेत्र करत करत त्यानंतर बदरी पोहोचून तिथली मूर्ती नरनारायणाचे दर्शन घेऊन त्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम नगरी असलेल्या अयोध्याला पोहोचून सरयू काठी काही दिवस वास्तव्य केलेत. त्यानंतर गयात विष्णुपादाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील असलेले भागा नावाचे नगरी पोहोचलेत. सुयोगाने त्या नगरीमध्ये श्री उत्तरादी मठाधीश श्री सत्यव्रत तीर्थ स्वामी महाराज विराजमान होते. श्रीमन्मूल सीताराम दिग्विजयराम व्यासमुष्टी इत्यादी सान्निध्यात तीर्थयात्राचे संपूर्ण पुण्यफल आणि शास्त्रसभामध्ये प्राप्त झालेले सर्व सन्मानपत्र श्री स्वामी महाराजांचे चरणी समर्पण केलेत. श्री सत्यव्रत तीर्थ स्वामीजी या योग्य रघुनाथाचार्यालाच आपल्या
वेदांत साम्राज्याच्या उत्तराधिकारी पदावर बसवावा असं म्हणून संकल्प केले. त्या भागानगरीमध्ये झालेल्या पट्टाभिषेक महोत्सवात श्री सत्यनिधी तीर्थ असा म्हणून नामकरण केले. त्यानंतर श्री धर्मपुरी क्षेत्रामध्ये श्री सत्यव्रत तीर्थ स्वामी महाराज तपोनिरत झाले. इकडे श्री सत्यनिधी तीर्थ स्वामीजी परवादींना निग्रह करत पुण्यक्षेत्रांचे दर्शनासाठी निघाले. दक्षिण दिशेचा दिग्विजय करून आलेल्या शिष्याला पाहून श्री सत्यव्रत तीर्थ स्वामीजी प्रसन्न झालेत आणि उत्तरदायित्व योग्य शिष्यास दिलेत म्हणून प्रसन्न झालेत. त्यानंतर शिष्यसमेत श्री सत्यव्रत तीर्थ स्वामीजी कृष्णाकाठी असलेल्या सांगली क्षेत्रामध्ये वृंदावनस्थ झाले. त्यानंतर श्री सत्यनिधी तीर्थ स्वामीजी यथाविधी शास्त्रोक्त पद्धतीने वृंदावन प्रवेश विधी साजरा करून गुरुजनांचे आराधना अत्यंत वैभवरीतीने संपन्न केले. त्यानंतर आग्नेय दिशेला दिग्विजयासाठी आलेल्या स्वामीजींना पाहून बिजापूर संस्थानाचे सामंत राजा राघव पंडित श्री सत्यनिधी तीर्थांना आपल्याकडे चातुर्मास्य दीक्षा स्वीकारावी म्हणून प्रार्थना केलेत. त्या संदर्भात वाक्यार्थ गोष्टीमध्ये मुद्गलाचार्य नावाचे पंडित यांच्या 6 पुत्र आणि भांजेचे सोबत वाक्यार्थ केलेत. त्यांच्या पांडित्य निरूपण शैली पाहून त्यांना नवरत्न असं म्हणून सन्मान दिले. त्यानंतर त्या वंशातील 2 पीठाधिपती म्हणून झालेत. श्री सत्यधर्मतीर्थ आणि श्री सत्य संकल्पतीर्थ असं म्हणून त्या वंशापैकी आपल्या उत्तरादी मठामध्ये 2 पीठाधिपती झाले. त्यानंतर तुंगभद्राचे सेवन करून श्री व्यंकटाचलाला पोहोचून श्री श्रीनिवासाचे दर्शन घेतले. त्यानंतर स्वामपुष्करणी काठी बरेच दिवस वास्तव्य करून राहिलेत. नंतर कांची वरदाचे दर्शन घेतलेत. त्या संदर्भात चिंजेनगराचे राजा अनंतप्रभू श्री स्वामीजींचे दर्शन घेतलेत. त्यानंतर श्रीमुष्ण क्षेत्र, श्रीरंगक्षेत्र, मधुरा मीनाक्षी दर्शन घेऊन रामसेतू, रामेश्वरम, धनुष्कोडीचे दर्शन घेतलेत. अनंतसेनाचे गोकर्ण क्षेत्राचे दर्शन घेतलेत. त्यानंतर उडुपीला पोहोचून श्रीमन मध्वाचार्यांचे हस्त प्रतिष्ठित श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन सर्व काही जयपत्र कृष्णाला समर्पण करून कृतकृत्य झाले. त्यानंतर निवृत्ती संगम नावाचे कर्नूलजवळ असलेल्या त्या ठिकाणी पोहोचलेत. त्या ठिकाणी कृष्णा, वेणी, तुंगा, भद्रा, मलापहा, भवनाशिनी, भीमरथी असा 7 नदीचे संगम आहे. त्या ठिकाणी धर्मराज प्रतिष्ठित भीम प्रतिष्ठित शिवलिंगसुद्धा आहेत आणि त्या ठिकाणी विश्वामित्र गुह, गायत्रीपाद, सिद्धेश्वर, सोमेश्वर, कपिलेश्वर, मल्लेश्वर, संगमेश्वर नावाचे 5 क्षेत्राचे संगम आहे आणि वशिष्ठकरार्चित श्री योगा नरसिंहसुद्धा त्या ठिकाणी आहे. या पवित्र साधना भूमीवरच आपण वृंदावनस्थ होण्याचे संकल्प केलेत. एखादी श्री सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराज ध्यानमग्न असताना कोल्हापुराचे राजा येऊन प्रार्थना करतात, कर्नूल नवाब आमच्यावर आक्रमण करायलेत, अनुग्रह करावेत म्हणून जेव्हा प्रार्थना केलेत तर त्या संदर्भात श्री स्वामी महाराज अत्यंत अनुग्रहपूर्वक मंत्राक्षते देऊन काळजी करू नका, राज्यात तुम्ही परत जा म्हणून त्यांना परत पाठवून दिलेत. त्यानंतर अनुग्रह पहा. वैशाख मास असल्यामुळे नदी थोडक्या प्रवाहात होता म्हणून तो नवाब आक्रमण करण्यासाठी प्रयत्न करत होता. तर स्वामीजींच्या आशीर्वादामुळे नदी पूर्ण होऊन सर्व सैनिकाला वाहून नेले. त्यानंतर नवाब कोल्हापूरवर आक्रमण करण्याचे प्रयत्नच तो सोडून दिला होता. हे ऐकल्यानंतर कोल्हापूर महाराजाला अत्यंत आनंद झाला. त्यानंतर तो स्वामी महाराजांचा दर्शन घेऊन त्यांना प्रार्थना केलेत की मी सर्वस्व तुम्हाला मी दान करतो असून जेव्हा प्रार्थना केले त्या संदर्भात स्वामी महाराज सांगतात की आम्हाला
या ठिकाणी म्हणजे या पवित्र क्षेत्रामध्ये आम्हाला वृंदावनस्थ व्हायचं असल्यामुळे आमच्या सगळे व्यवस्था तुम्ही करा म्हणून जेव्हा आज्ञा दिले त्या संदर्भात तो राजा स्वामी महाराजांना संपूर्ण संगमेश्वर क्षेत्राचे दानरूपाने त्यांना दिले. त्यानंतर श्री सत्यनाथ तीर्थ स्वामीजी आपल्या शिष्य श्री सत्यनाथ तीर्थ स्वामीजींना आपल्या वेदांत साम्राज्य पदावर बसवून शार्वरी मार्गशीर्ष शुद्ध दशमी आपल्या दंड कमंडलू जपमाला हातात घेऊन शतशः भक्त पाहताना वृंदावनामध्ये प्रवेश केलेत. त्यांच्या शरणामध्ये गेलेल्या भक्तजनांना रामधेनूसारखे अनुग्रह करणारे दिव्य सन्निधान त्या वृंदावनामध्ये आहे. श्रीशैल प्राजक्त बांधताना श्री सत्यप्रमोद तीर्थ स्वामी महाराजांचे आदेशानुसार कर्नूल उत्तरादी मठामध्ये त्या वृंदावनाला पुनः प्रतिष्ठापन केलेत. तरीसुद्धा शेल्लारी आचार्य सांगितल्याप्रमाणे त्या वृंदावनाला जे सेवन करतात त्यांना श्री सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराज विशेष अनुग्रह करतात म्हणून ते सांगतात. विद्या पत्यादि संपत्तेः यद्वृंदावन सेवया लभन्ते मद्गुरुं मर्त्याः तम सत्यनिधिमाश्रये. जो भक्तगण अत्यंत श्रद्धाने श्री सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराजांच्या सेवा करतो त्यांना विद्या संतती संपत्त इत्यादी सगळे देऊन त्यांना अनुग्रह करतात असं म्हणून आचार्यांच्या म्हणणे आहे. म्हणून सर्व काही देणारा परम करुणालो श्री गुरुजन त्या सत्यनिधी तीर्थस्वामी महाराज आहेत. त्या ठिकाणी आजसुद्धा शतशः भक्तगणांना सुद्धा अनुग्रह करत त्या वृंदावनामध्ये दिव्य सन्निधान उपेत असून श्री सत्यनिधी तीर्थस्वामी महाराज कर्नूलमध्ये आहेत. श्री स्वामी महाराज ग्रथित केलेले प्रकृती श्रुतिसुधा नावाच्या ग्रंथाचे एक श्लोक आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तातो जगतांतराता जनयित्री संपदान्नेत्री येषांतौ गोप्तारौ याचयेयुः तेपि किं नीचान. जगाचा रक्षण करणारा परमात्मा वडीलसारखे आहेत आणि संपूर्ण संपत्ती देणारा लक्ष्मी आईसारखे असताना काही जन मदांध असलेले नीच जनांना कशासाठी याचना करतात असं म्हणून आपला प्रकृती श्रुतिसुधामध्ये असे सत्यनिधी तीर्थ स्वामी महाराज आपल्याला आदेश देतात. म्हणले तर धनासाठी आपण कोणाकडे हे जाऊ नये, फक्त लक्ष्मीनारायणाला आपण विचार केले तर म्हणजे त्यांच्या प्रार्थना केले तर ते अवश्य आपल्याला अनुग्रह करतात म्हणून हा श्लोकाचा तात्पर्य आहे. या दोन वाग्रूपी पुष्पाला समस्त गुरुवंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत अस्मत् कुलदेवता धर्मपुरी श्री लक्ष्मी नृसिंहचरणी समर्पण करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.